महत्त्वाची परिषद ही मुंबईमध्ये फार वेगवेगळ्या देशातले राज्यातले लोक त्या परिषदेला येणार आहे। आपल्याला तो मान मिळाला त्याबद्दल पंतप्रधानांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या मंत्रिमंडळाचंही करतो। बरेच दिवस पत्रकार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जनगणना ही जात निहाय करावी अशा प्रकारची मागणी खूप जणांची होती आणि काय होतंय ते एकदा समजलं पाहिजे की बाबा नक्की कुठला घटक किती आहे, त्याच्यामुळं निर्णय घ्यायला, त्याला निधी द्यायला, त्याच्याबद्दलचं धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं। त्याच्यामुळं तोही निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला। मी कालच ट्विट पण केलं, प्रेस नोट पण काढली, परंतु आज आपण सगळे मला भेटलात तर मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, इवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं, अमित शाह साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन देखील। हे का एक मिनिट, ही सातत्याची प्रक्रिया आहे। कुठल्या ना कुठल्या निवडणुका ह्या येतच असतात। कुठलाही चांगला निर्णय घेतला की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला, नाही घेतला घेतच नाहीत निर्णय, त्याला काही अर्थ नाही आहे। यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता देशात नाही आहेत, त्या अजून 4.5 वर्षांनी आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मध्ये वन नेशन वन इलेक्शन असं, जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं GSTच्या निमित्तानं, तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच। मग तो त्या ठिकाणी मान्य करूया सगळे मिळून। त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं। पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते, जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असते तर त्यांनी अभिनंदन केलं असतं। आज इतर पण काही मान्यवर विरोधक होऊन गेले, चंद्रशेखरजी असते किंवा मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु तो मनाचा दिलदारपणा, मोठेपणा दाखवला पाहिजे। धन्यवाद।